नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत महत्त्वाची बैठक पार पडली असून रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या पुढाकाराने या प्रश्नावर ठोस पावले उचलण्यात आली आहेत। पाहूया सविस्तर वृत्त। पेण तालुक्यातील हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, सापोली आणि उरणोली या परिसरात मोठ्या प्रमाणावर गणपती मूर्ती तयार करणारे कारखाने आहेत। या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखानदार, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। याबाबत अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती। त्यामुळे रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी पुढाकार घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली। या बैठकीला हमरापूर विभागातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते। प्रत्येक गावातील वीज समस्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली। ज्या ठिकाणी तांत्रिक कमतरता किंवा अपुऱ्या सुविधा आहेत त्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। गणपतीचे माहेरगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात गणेश मूर्ती उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने वीज पुरवठा अखंडित राहणे अत्यंत आवश्यक आहे। याची गंभीर दखल घेत सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले। यावेळी सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी नागरिकांच्या संमतीशिवाय कोणत्याही ठिकाणी नवीन वीज मीटर बसवू नये तसे स्पष्ट निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले। बैठकीदरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, त्या सर्वांवर तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। हमरापूर विभागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू झालेल्या या प्रयत्नांकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या विभागातील ज्या काही विद्युत समस्या आहेत त्या संदर्भी आम्ही इथं आढावा बैठक आयोजित केलेली होती। त्यामध्ये ग्रामपंचायत सभासद व सरपंच हे सर्व सहभागी झालेले होते। त्यांनी आपापल्या सगळ्या समस्या आम्हाला सगळ्या व्यक्त केल्या। आम्ही त्यांची नोंद घेतलेली आहे आणि ह्याच्यावर जे काय ॲक्शन होईल लवकरात लवकर तातडीने याचा पाठपुरावा करून आम्ही ते पूर्ण करणार आहोत। स्मार्ट मीटरचा जो सक्ती आहे, स्मार्ट मीटरची सक्ती कुणाला केली जाणार नाही। त्यांचं मान्यता असल्याशिवाय कुणाचे मीटर बदलले जाणार नाही। त्या भागामध्ये बदललेले मीटर जे आहेत बदललेले आहेत। हा वरिष्ठ पातळीतला विषय आहे, त्याविषयी चर्चा करून सांगतो मी। त्याविषयी चर्चा करून हे करता येईल। विद्युत प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। खऱ्या अर्थाने या भागामध्ये अनेक समस्या आहेत। आपण पाहिलं तर ट्रान्सफॉर्मरच्या समस्या आहेत, पोलच्या समस्या आहेत, आउटसोर्सिंगची पदं न भरल्यामुळे त्या ठिकाणी वायरमॅनची कमतरता ही सुद्धा मोठी समस्या आहे। आता या समस्या सोडवण्यासाठी या बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आणि या बैठकीसाठी विभागातील सर्व सन्मान्य सरपंच, सदस्य, सर्व प्रमुख मंडळी, त्याचबरोबर आमचे काशीनाथ भाऊ आहेत, ओंकार आहेत, आमच्या मांडलेकर ताई आहेत, गोपी शेठ आहेत, सोनकार सरपंच दिलीप म्हात्रे आहेत, या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये असं ठरवलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं ठोस आश्वासन विद्युत मंडळ पेण यांनी दिलेलं आहे। आज या ठिकाणी थत्ते साहेब आले आहेत, त्याचबरोबर त्यांचे जेई आले आहेत आणि सर्व मंडळी आले आहेत। निश्चितपणे येत्या काळामध्ये या भागामध्ये विद्युत पुरवठ्या संदर्भामधील कुठलाही प्रश्न राहता कामा नये या बाबतीत बैठक झाली आणि त्यांनी सांगितलंय की येत्या 15 दिवसामध्ये या भागातील सर्व प्रश्न निकाली लावणार आहोत। खऱ्या अर्थाने सर्व सरपंच आहेत, सर्व सदस्य आहेत, आमचे काशीनाथ भाऊ आहेत, गोपी शेठ आहेत, या सरपंच दादर संतोषभाई आहेत, या ठिकाणी उपस्थित दिलीप म्हात्रे आहेत, या सगळ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। त्या प्रश्नांच्या माध्यमातून या भागातील समस्या सुटल्या पाहिजेत। विशेष करून हा हमरापूर फीडर आहे, हा हमरापूर फीडर सेपरेट हा झालाच पाहिजे। त्याचबरोबर स्मार्ट मीटरची सुद्धा सक्ती लागू करून देणार नाहीत असं या बैठकीमध्ये प्रत्येकाने सांगितलेलं आहे। स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकाचा विश्वास संपादित न करता जोर जबरदस्तीने मीटर बसवला जाणार नाही अशा प्रकारच्या सूचना आणि अशा प्रकारचा ठराव या बैठकीमध्ये झालेला आहे। सर्व मंडळींचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे या विद्युत पुरवठा जो काय तो योग्य प्रकारे व्हायला पाहिजे। गणेशोत्सवाचा काळ आहे आणि अनेक कामगार या ठिकाणी काम करत आहेत। आम्हाला सुद्धा या भागाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे की गणेश मूर्तीचं माहेरघर म्हणून या हमरापूर विभागाला म्हणलं जातं आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये येत्या 3 महिन्यामध्ये काम खूप मोठ्या प्रमाणात चालू असतं। त्याच्यामुळे या भागामध्ये कुठलीही समस्या होता कामा नये। या ठिकाणी नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे। नागरिकांनी सुद्धा येत्या काळामध्ये सतर्क राहून जे काय विद्युत पुरवठा विषयक जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आम्हा सर्व मंडळींना सांगितले पाहिजेत आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये
चांगला व्यवस्थित आणि नियमित विद्युत पुरवठा होईल अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो आणि सर्व थत्ते साहेब आणि त्यांची टीम आहे त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.